जय हिंद फ्रेंड्स. कंबाईनची प्रिलिम झाल्यानंतर समोर काय करावे, परंतु 2026 आणि बदललेला पॅटर्न आणि सरळ सेवा भरती आणि कंबाईन या दोन्ही दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर कोणतीही स्पर्धा परीक्षेत प्रिलिम झाल्यानंतर स्कोअर कसाही हो, क्वालिफाय हो या न हो, मेन्स स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं असते. मग तुम्ही लगेच मेन्सचा अभ्यास करून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे त्यामध्ये GS, मराठी, इंग्लिश, अंकगणित, बुद्धिमत्ता एकदम स्ट्रॉंग करून ठेवा. मग प्रिलिम जर समजा आपण झाल्यानंतर जर आपण वाट पाहत बसलो कट ऑफची किंवा आपण कट ऑफ आल्यानंतर करू तर खूप प्राईम टाईम चालला जातो. त्यामुळे ज्याची एकदा मेन स्ट्रॉंग होते त्याची पुढच्या वेळेस प्रिलिम इझिली क्वालिफाय होते, कारण मेन स्ट्रॉंग जर असेल तर प्रिलिम नेहमी क्वालिफाय होत असते. आणि यावर्षी सरळ सेवा भरती जी आहे त्याच्या एकच परीक्षा असेल, त्याला जे आहे जनरल स्टडीज, मराठी, इंग्लिश, अंकगणित, बुद्धिमत्ता सर्वच राहणार आहे. त्याच्यामुळे जे आहे तुम्ही जे आहे की मेन्सचा अभ्यास स्ट्रॉंग करून ठेवा, कंबाईन मेन्सचा अभ्यास, मग ग्रुप बी असो की ग्रुप सी असो. त्यामुळे कुठल्याही मनात असं जे आहे शंका ठेवू नका आणि कट ऑफ पाहत बसू नका की माझा कट ऑफमध्ये येईल की नाही येईल, कारण की मेन्स स्ट्रॉंग झाल्याशिवाय प्रिलिम होत नसते. ओके, ऑल द बेस्ट.